आणि या सगळ्या सविस्तर घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर आता आपण बघणार आहोत आज रात्री 10 वाजताच्या महत्त्वाच्या 25 बातम्या। ठाणे टोलनाक्यावर राज ठाकरेंकडून सज्जड दम। मुंबईच्या दिशेने जात असताना ठाणे टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा। राज ठाकरेंच्या ऍक्शन नंतर काही वेळात रस्ता मोकळा। नाशिक दौरा आटोपून राज ठाकरे मुंबईत येतानाचा हा प्रकार। ईडी कारवायांवरून ठाकरे बंधूंचा भाजपवर हल्लाबोल। सत्ता बदल झाला तर अशाच कारवाया भाजपवर होतील, राज ठाकरेंचा इशारा। तर भाजपमध्ये गेल्यावर ईडी चौकशी थांबते ही मोदी गॅरंटी, उद्धव ठाकरेंची टीका। अजित पवार गटात जाण्याचा अद्याप निर्णय नाही, भविष्यात काय होईल सांगता येत नाही। काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची प्रतिक्रिया। अजितदादांनी मात्र यावर बोलणं टाळलं। महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळणार, सूत्रांची माहिती। काँग्रेस संभाजीराजेंसाठी जागा सोडण्याच्या तयारीत, लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता। दिल्लीमध्ये जेपी नड्डा आणि फडणवीसांमध्ये राज्यसभा उमेदवारीबाबत चर्चा। भाजप चौथा उमेदवार देण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांना भेटून याविषयी चर्चा करणार, फडणवीसांची प्रतिक्रिया। माढा लोकसभेवरून दोन्ही निंबाळकरांमध्ये वार पलटवार। रणजितसिंह निंबाळकरांना निवडून न देण्याचं रामराजे नाईक निंबाळकरांचं आवाहन। तर रामराजेंना पक्षामध्ये कवडीचीही किंमत नाही, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं प्रत्युत्तर। गावागावात मोदी सरकारचा रथ फिरतोय, सरकार आपल्या दारी थापामारी। सरकारचा रथ गावकरी अडवतात, परत पाठवतात, उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। तर उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे सनातन विरोधी स्टॅलिनला मत देणं, ठाकरेंना मत देणं म्हणजे राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला मत देणं, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। जेवढी चिंता बिल्किस बानोची तेवढी दिशा सालेंची का नाही? उद्धव ठाकरेंना फक्त बिल्किस बानो दिसतात का? ठाकरेंनी मोदींवर केलेल्या टीकेला नितेश राणेंचं उत्तर। उद्धव ठाकरेंनी बिल्किस बानोचा वकालतनामा घेतलाच, रायगडच्या भूमीतील भाषणात ठाकरेंनी बिल्किस बानोवर दया दाखवलीच, आशिष शेलार यांचं वक्तव्य। अत्याचार झालेल्या स्त्रीला धर्माचं लेबल लावत असाल तर हा व्यक्तिदोष आहे की पक्षाची संस्कृती? ट्विट करत रोहित पवारांचा शेलारांवर हल्लाबोल। धुळ्यामध्ये अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले बॅनर। दादांच्या स्वागतासाठी लागलेल्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। मनोज जरांगे पाटलांना आता सरकारी सुरक्षा असणार। जरांगेंच्या सुरक्षेसाठी 24 तास 2 सशस्त्र पोलीस असणार। राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आदेशानं जरांगेंच्या सुरक्षेसाठी आजपासून 2 कॉन्स्टेबलची नेमणूक। मनोज जरांगे मोठे नेते आहेत, ते काहीही करू शकतात। मनोज जरांगेंनी बजेटमधून आरक्षण देण्याची मागणी केली। बजेटमधून आरक्षणाची मागणी करणं हे कुणालाही सुचलं नसेल। मंत्री छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर खोचक टीका। एकीकडे मराठा समाजाला पाठिंबा तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळांना उचकावून दुटप्पी भूमिका मांडायची, अंबादास दानवेंची भाजपवर टीका। मनसेकडून पुण्यामध्ये 5 जण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। वसंत मोरे, साईनाथ बाबर, बाबू वागसकर, किशोर शिंदे, गणेश सातपुते इच्छुकांच्या यादीत। मुंबईमध्ये भाजपच्या सर्व जिल्हाध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक। देवेंद्र फडणवीसांचं प्रमुख मार्गदर्शन। बावनकुळेंचाही लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी कानमंत्र। केंद्र सरकारकडून दक्षिण भारतावर कायम अन्याय सुरू राहिल्यास स्वतंत्र देशाची मागणी करावी लागेल। काँग्रेस खासदार डी.के. सुरेश यांचं वादग्रस्त वक्तव्य। भाजपकडून कारवाई करण्याची मागणी। नागपूरच्या जिल्हा परिषदेत बजेट संदर्भात चर्चा सुरू असताना गोंधळ। बजेट मंजूर करण्यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद। जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्षनेत्यांनी कॉपी फाडली। अहमदनगरला उद्या ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन। मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ, बबनराव तायवाडे, गोपीचंद पडळकर, राम शिंदे यांच्यासह इतर नेतेही उपस्थित राहणार। मेळाव्याची जोरदार तयारी सुरू। राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल हा खोटा, आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांचा आरोप। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला लक्ष्मण हाके आव्हान देणार। मराठा सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही, आज रात्री 12 वाजता सर्वेक्षणाची संगणक प्रणाली बंद करण्यात येणार, मागासवर्ग आयोगाची स्पष्टोक्ती। अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचं गर्भाशयाच्या कॅन्सरनं निधन, 32व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत यशस्वी जायस्वालची नाबाद 179 धावांची खेळी। पहिल्या दिवशी भारतीय संघाची 6 बाद 336 धावसंख्येपर्यंत मजल। तर भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम या ठिकाणी खेळला जातोय। या सामन्यातून रजत पाटीदारला भारताकडून कसोटी पदार्पण करण्याची संधी। आपल्या पहिल्या सामन्यात रजत पाटीदारनं 72 चेंडूंमध्ये 32 धावांची खेळी केली।